नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. आपण भागाच्या सुरुवातीला बघतो की संपत आणि अधिराज हे दोघंही जण राजकारणावरती चर्चा करत असतात. कारण सिद्धीला आता त्यांनी बाजूला सरकवलेलं आहे आणि अधिराजला पुढे करण्यासाठी नीलांबरी पण खूप उत्सुक असते. म्हणून दोघांची राजकारणावरती चर्चा चालू असते आणि त्याच वेळेला तिथे भावना येते. तेव्हा संपत भावनाला विचारतो की तू अजून इथेच आहेस का? कधी जाणार आहे? हे सगळं ऐकून अधिराज खूप आश्चर्यचकित होतो आणि काहीतरी संपतला विचारणार त्याच्या पहिलेच संपत त्याला धमकी देतो का तू मध्ये पडू नकोस, नाहीतर तुझे आयुष्य पण मी खराब करेल. तेव्हा भावना शॉकमध्ये असते आणि सिद्धूला म्हणत असते का मी तुमचं भलंच विचार करत होती, पण आता मी तुमच्यापासून दूर जाणार आहे, मला माफ करा. आणि असं म्हणत ती भावनिक होते आणि घर सोडते. इकडे संतोषच्या घरी येते तेव्हा ती तिथे कोणीच नसतं आणि दरवाजाला कुलूप असतं. भावना घरी परतल्यानंतर तिला एकदम शॉक बसतो की घराला कधीच कुलूप राहत नाही आणि आज कसं काय कुलूप. त्यावेळेला सगळे कुठे गेलेले असतात आणि ती शेजारची आंटीला विचारते. तेव्हा भावनाला शेजारच्या आंटीकडून उत्तर मिळतं की आज संतोषच्या घराचं गृहप्रवेश आहे ना, म्हणून सगळेजण तिथे गेलेले असतील. तेव्हा भावना शॉकमध्ये जाते. तिला असं वाटतं की गृहप्रवेशची पण मला कोणीच बातमी दिलेली नाही आणि मला काहीच माहिती नाही का इकडे काय चालू आहे. तेव्हाच इकडे व्यंकी आणि आरती दोघंही जण येतात आणि भावना त्यांना विचारते का आई बाबा कुठे गेलेले आहेत, काय झालेलं आहे का? तेव्हा आरती सगळं म्हणते की संतोष, श्रीनिवास आणि लक्ष्मी ह्या तिघांचाही त्या दिवशी वाद झालेला होता आणि म्हणून आई बाबा घर सोडून गेलेले आहेत. तेव्हा भावना म्हणते की असं आई वडिलांशी वागायला नको. संतोषला कळत नाही का त्यांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि आई वडिलांसोबत असं वागून काहीच मिळणार नाही आणि त्यांनी आपल्यासाठी आजपर्यंत खूप काय केलेलं आहे. तेव्हा दुसरीकडे लक्ष्मी संतोषच्या नवा घरामध्ये स्वच्छता करत असते, पण तिला हे सगळं काहीच माहिती नसतं की हे घर संतोषचे आहे. श्रीनिवासला पण माहिती नसतं का हे घर संतोषचे आहे. मग इकडे शेवटी भावना म्हणते का संतोषने घराला पूजा करण्यासाठी कोणालाही न सांगता गृहप्रवेश करत आहे आणि आई वडिलांना पण घराबाहेर काढून. आणि तिथे भावनाला खूप संताप येतो आणि ती तिथून निघून जाते. दुसरीकडे आपण बघतो की ललिता, दिग्विजय आणि विश्वा आणि सई हे सगळेजण त्यांचं फंक्शन संपल्यानंतर एका ठिकाणी बसलेले असतात. तेव्हा ललिता म्हणते की चला आता आपण दोघंही जण इथून जाऊयात, असं सांगून दिग्विजय यांना घरामध्ये घेऊन जाते. त्यानंतर सई म्हणते की तुम्ही म्हणजेच विश्वाला म्हणते की तू जान्हवीला काय बोलला. तेव्हा विश्वा म्हणतो काही नाही, फक्त माझी आणि जान्हवीची ओळख झाली असं सांगतो. आणि त्यावरती सई म्हणते की फक्त ओळख होऊन तुझ्यामध्ये एवढा बदल कसा झाला. तेव्हा विश्वा म्हणतो की काहीच नाही, जेव्हा तू गेलीस तेव्हा तू मला का नाही बोलवलं. तेव्हा विश्वा म्हणतो का मी फक्त ओळख करून घेतली, पुढच्या वेळी आपण दोघंही जण जाऊ आणि तिच्याजवळ बोलूयात असं तो म्हणतो. त्यानंतर सई म्हणते की विश्वा तू किती बदललेला आहे माहिती आहे का, आणि जान्हवीसोबत एकच मीटिंगमध्ये तुझ्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला. त्या दरम्यान वीणा खूप इकडे दुखी असते. संतोष तिला विचारतो की वीणा तू अशी काय रडत आहेस, आज गृहप्रवेश आहे ना, मग आनंदी असायला हवं. तेव्हा वीणा म्हणते की आई वडील आणि नसताना आपण कसं काय आनंदी राहू शकतो. तेव्हा संतोष म्हणतो की ते तुला वाटतात तुझे आई वडील, पण माझ्यासाठी ते आई बाबा नाहीत आणि मी त्यांच्याशिवाय पण आनंदी राहू शकतो. तेव्हा वीणा म्हणते ह्या घराचं त्यांनी पाहिलं असतं तर किती आनंद झाला असता. तेव्हा संतोष म्हणतो की ह्या घरात आपण चौघच आहोत, आपल्यासाठीच
घर बांधलेलं आहे आणि बाकीच्यांची मला गरज नाही. तेव्हा वीणा म्हणते की आई वडील नसताना बाकी कोण उरतं आणि आले तरी पण नाही आले तरी पण काय उपयोग. संतू संतापून म्हणतो की जर तुला पाहिजे असतील आई वडील तर तू त्यांच्याकडे राहा किंवा त्यांना इथे बोलवून घे, मला काहीच फरक पडणार नाही. असं करत तो संतापात निघून जातो. आणि तेव्हाच इकडे सई, विश्वा, नरसिंह हे सगळेजण बसलेले असतात आणि एंगेजमेंट खूप छान झाले असं बोलत असतात. आणि तेव्हाच तिथे जयंत येतो आणि तो म्हणतो की गिफ्ट घ्या आणि छोटंसं भेटवस्तू देतो. त्यानंतर इकडे आपण बघतो की विश्वा हे त्याला असं वाटतं की हे माझं नशीब आहे का मला जान्हवी भेटली, तो असं म्हणतो. त्यावरती दिग्विजय म्हणतो की एंगेजमेंट होण्यापूर्वी सई जर काय बोलायची तर तो किती रागवायचा, पण आता बघ एंगेजमेंट झाल्यानंतर विश्वामध्ये किती फरक पडलेला आहे. काही बोललं तरी पण तो लाजतो आणि रागवत नाही, असं तो म्हणतो. आणि विश्वा आपल्या मनात पण म्हणत असतो की मी इतका आनंदी कसा काय आहे हे मलाच माहिती नाही. बहुतेक मी जान्हवीला पाहिलं म्हणूनच असावं, असं तो मनात